श्रोते हो नमस्कार. संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आमच्या मागच्या व्हिडिओला आपण जो प्रतिसाद दिला म्हणजे गणेश स्थापना ह्या व्हिडिओला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आजच्या या युगामध्ये प्रत्येक जणांना गुरुजी मिळणं शक्य नाही. त्यामुळे या यूट्यूबच्या माध्यमातून आपण पूजा करत असतो आणि आम्हीसुद्धा पूजा सांगत असतो. याचा आपण जरूर लाभ घ्यावा आणि ज्यांना गुरुजी उपलब्ध होत नसतील त्यांना आमच्या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा लाभ घेता येईल. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठा कनिष्ठा यांची शास्त्रोक्त पूजाविधी करणार आहोत. पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य आपण स्क्रीनवरती पाहून घेऊ. हे सर्व साहित्य घेऊन आपण आसनावर बसायचं आहे. शुचिर्भूत होऊन सोवळं किंवा धूतवस्त्र घालून आपण पूजेला बसायचं आहे. प्रसन्न अंतःकरणानं पूजा करायची. मन एकाग्र असू द्यायचं. पूजा चालू असताना आमचा व्हिडिओ पुढे गेला आणि तुमचा विधी मागे राहिला तर व्हिडिओ पॉज करायचा. आपली पूजाविधी करून घ्यावी आणि त्यानंतर पुन्हा व्हिडिओला सुरुवात करायचा. व्हिडिओ चांगल्या प्रकारे व्हावा अशी आमचीसुद्धा इच्छा असते. त्याबद्दल आपणही प्रतिक्रिया द्या. जर आमचा व्हिडिओ आवडला नसेल किंवा काही त्रुटी असेल तर तीसुद्धा मला सांगा. सर्व साहित्य घेऊन आता आपण पूजेला सुरुवात करू. समई लावून घ्यायची आहे. तुपाची फुलवात, उदबत्ती, धूप जे काही उपलब्ध असेल ते लावायचं आहे. डोळ्याला पाणी लावायचं. नेत्रोदक स्पर्शः, कपाळाला कुंकू लावायचं. यजमान भाले मांगल्यकरणं, स्वस्तिस्त्वया विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिदा, विनायकप्रिया नित्यं तांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. आचमन करावं म्हणजे उजव्या हातावर पळीनं पाणी घ्यायचं. ते पाणी प्यावं. 3 वेळा पाणी प्यावं. त्याला आचमन असे म्हणतात. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. त्यानंतर 2 वेळेस संध्यापात्रात पाणी सोडावं. गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. नमस्कार करावा. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अदोक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. संध्यापात्रात पाणी सोडून द्यावं. प्राणायाम करावा. प्राणायाम करत असताना अंगठ्यानं उजवी नाकपुडी दाबून धरावी. डाव्या नाकपुडीनं श्वास आतमध्ये घ्यावा. पूर्ण श्वास घेतल्यानंतर डावी नाकपुडीसुद्धा अनामिकेने म्हणजे करंगळीजवळच्या बोटाने दाबून धरावी. मनात गायत्री मंत्र म्हणावा आणि त्यानंतर अंगठ्याकडची नाकपुडी सोडून द्यावी. म्हणजे हळूहळू श्वास अंगठ्याकडच्या म्हणजे उजव्या नाकपुडीतून श्वास सोडून द्यायचा आहे. याला प्राणायाम असं म्हणतात. हात जोडून गणपतीचं स्मरण करायचं. कुलदेवतेचं ज्येष्ठा कनिष्ठा गौरी गणपतीचं स्मरण करायचं. मन एकाग्र करायचं. ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजगर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः 12 तानि नामानि यः पठेत् शृणुयादपि
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत् अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकारेषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां विद्यमर्ष्यामो हृदयस्थो जनार्दनः यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयोरभूतिर्ध्रुवाणि तिरमतिर्मम सर्वेष्वारब्धकारेषु त्रयस्त्रिभुवनेश्वरः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये विषवेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गंगा भवानी मनकर्णिकाम्। 11 वेळा शांततेने नमस्कार करावा। ओम लक्ष्मीनारायणाभ्य नमः, ओम उमामहेश्वराभ्य नमः, ओम वाणी हिरण्यगर्भाभ्य नमः, ओम शची पुरंदराभ्य नमः, ओम इष्टदेवताभ्यो नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः, ओम ग्रामदेवताभ्यो नमः, ओम स्थानदेवताभ्यो नमः, ओम वास्तुदेवताभ्यो नमः, ओम एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। उजव्या हातावर पाणी घ्यायचं संकल्पासाठी, त्यात थोडी अक्षता घालायची। तिथर विष्णु तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चारित एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। गोत्रोच्चार करावा। गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र म्हणावं, स्वतःचं नाव म्हणावं। माझ्या पाठीमागे म्हणा, मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं कुटुंबानां परिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक विहितं कुलाचार कुलधर्म अंगभूतं ज्येष्ठा कनिष्ठा प्राण प्रतिष्ठापना पूजन षोडश उपचार पूजन महम करिष्ये। संध्यापात्रात पाणी सोडून द्यावं। त्यानंतर 2 विडे ज्येष्ठा कनिष्ठासमोर मांडायचे आहे। 2 विड्याच्या पानावरती सुपारी, खारीक, वाटी, हळकुंड, बदाम, सुटा पैसा हे मांडायचं। याला विडा असे म्हणतात। तो ज्येष्ठा कनिष्ठा गौरीसमोर मांडायचा आहे। एक विडा गणपतीसमोर मांडायचा आहे। जो आपण ज्येष्ठा कनिष्ठाच्या मध्ये गणपती मांडला आहे त्या गणपतीसमोर सुद्धा एक विडा मांडायचा आहे। गणपतीला नमस्कार करावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। गणेशाय नमः नमस्कारान् करोमि। आपल्या आसनाखाली 2 अक्षता समोरून टाकायच्या आणि आपल्या आसनाला नमस्कार करावा। पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वंच धारय मां देवी पवित्रं कुरु चासनं। 10 दिशांना नमस्कार करायचा। पूर्वेकडनं सुरुवात करायची। पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, आकाशात वरती आणि भूमीला अशा
क्रमानं नमस्कार करायचा. अपसरपंतु दे भूता ये भूता भूमिसंस्था ये भूता विघ्नकर्ता रस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाच्या सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभेत. अभिषेकाला घेतलेलं पाणी म्हणजे तांब्या तो डाव्या बाजूला ठेवायचा, म्हणजे आपल्या डाव्या हाताला ठेवायचा. त्या तांब्याखाली 2-4 दाणे अक्षता टाकायची. त्यावर तो तांब्या ठेवावा. तांब्यावरती उजवा हात ठेवून गंगेचं पूजन करावं. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. तांब्यामध्ये एक फूल गंधामध्ये बुडून तांब्यात व्हायचं. वरुणाय नमः गंधाक्षतपुष्पै संपूज्य. तांब्याला चारी दिशांनी गंध लावायचा. गंध लावायचा क्रम पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर अशा प्रकारे गंध लावावा. पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि. पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि. उत्तरे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि. त्यानंतर पाण्यामध्ये गंध शिंपडावा. अपांपते मध्ये वरुणाय नमः चंदनं समर्पयामि. कलशाची पूजा करताना गंध हा चारी दिशांनी लावायचा असतो. आपण कधी आपण समोरूनच 5 बोटं गंध लावतो, त्याला काही प्रमाण नाही. कलशाची पूजा करताना चारी दिशांनी चारी वेदाची पूजा करायची, कारण कलशामध्ये चारी वेद समाविष्ट असतात. आणि 5वा जो गंध असतो तो पाण्यामध्ये वरतून शिंपडायचा असतो. आता एक फूल त्या पाण्यात वाहा. वरुणाय नमः पुष्पं समर्पयामि. पुन्हा तांब्यावरती उजवा झाकण ठेवा. पुष्कराद्यानि तीर्थानि गंगाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि पूजाकालै सदा मम. हात काढून घ्या. तांब्यात वाहिलेल्या फुलानं ते पाणी स्वतःच्या अंगावर शिंपडा, पूजा साहित्यावर शिंपडा, आजूबाजूला शिंपडा. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः. आता हातामध्ये अक्षता घेऊन गणपतीचं स्मरण करा. गणानान्त्वा गणपतिग्ं हवामहे प्रियानान्त्वा प्रियपतिग्ं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिग्ं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम. गणपतये नमः ध्यायामि. अक्षता वाहा गणपतीला. फुलानं किंवा दुर्वानं गणपतीवर पाणी शिंपडा. गणपतीच्या पायावर पाणी शिंपडा. ओम गंगणपतये नमः पादयोः पाद्यं समर्पयामि. त्यानंतर पळीत पाणी घ्या. त्यात हळद, कुंकू, अक्षता आणि फुलाची पाकळी त्या पळीत टाका आणि ते अर्घ्य तयार केलेलं पाणी गणपतीच्या हातावर शिंपडा. चारी हातावर शिंपडा. ओम गंगणपतये नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. त्यानंतर पुन्हा दुसरं पाणी घ्या. ते पाणी शिंपडा. म्हणजे आपण जे पूजा केलेलं पाणी आहे त्यानंच ही पूजा करायची आहे. जे गंगेचं आपण स्मरण करून तांब्यात पूजा केली त्या पाण्यानं गणपतीची पूजा करा. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. त्यानंतर गणपतीवर पाणी पंचामृत शिंपडा. ओम गंगणपतये नमः पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि. त्यानंतर पुन्हा पाणी शिंपडा. ओम गंगणपतये नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. गणपतीला एक फूल गंधामध्ये बुडून गणपतीला व्हायचं आहे. पंचामृत पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. त्यानंतर 2 वेळा संध्या पात्रात पाणी सोडा. गणपतये नमः स्थापित धूपमा घरापयामि दीपम दर्शयामि. गणपतीच्या समोर ठेवलेला जो विडा आहे त्यावर थोडी साखर ठेवा आणि त्या साखरेला पाणी फिरवून द्या. त्याचा नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि.
संध्यापात्रात पुन्हा 2 वेळा पाणी सोडा. मध्ये पाणीं समर्पयामी, हस्तमुखप्रक्षाळं समर्पयामी. गणपतीला अक्षदा वाहून नमस्कार करा. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी, नमस्कारान् करोमी. गणपतीला वाहिलेलं फूल ते उचलून घ्यायचं आहे. त्याचा वास घ्यायचा फुलाचा, डोळ्यांना लावायचं फूल, कपाळाला लावायचं आणि आपल्या डाव्या बाजूला म्हणजे डाव्या हाताजवळ ते बाजूला जमिनीवर ठेवून द्यायचं आहे. पूर्वनिर्माल्य बंधन पुरगपुत्रे विसृज्य. पुन्हा एक फूल घ्या, गंधामध्ये बुडून गणपतीला वाहा. अभिषेकार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. आता गणपतीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. दुर्वानं किंवा फुलानं गणपतीवर थोडं तळ पाणी शिंपडत राहायचं आहे आणि मनात ओम गंग गणपतये नमः असा जप करायचा आहे. जर आपल्याला अथर्व शीर्ष म्हणता येतं तर माझ्यासोबत ते म्हणायचं किंवा गणपतीचं नामस्मरण करायचं आहे. अभिषेक सुरुवात करा. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वातात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदं त्वत्तो जायते, सर्वं जगदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निरो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूरभुवस्वरों. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसदं तारेण रुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारश्चान्त्यरूपं, बिन्दुरुत्तररूपं, नादसन्धानं संहिता सन्धिः. सैषा गणेशविद्या गणकऋषिः, निचरुदगायत्री छन्दः, गणपतिर्देवता. ओम गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारणं, रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं, रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं, रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं, भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्युतम्. आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम्, एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजसविनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांती. गणपतीला नमस्कार करावा. अभिषेक स्नानं समर्पयामी, नमस्कारान् करोमी. गणपतीसाठी जानवं असेल तर जानवं घालावं. गणपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामी. कापसाची वस्त्रमाळ गणपतीला घालावावी. ओम गणपतये नमः. करपरवस्त्रं समर्पयामी. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादे तुभ्यं वाससी प्रतिगृह्यतां. करपरवस्त्रं समर्पयामी. गणपतीला गंध लावावा. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्.
दोन अक्षता गंधावर चिटकवावी आणि डोक्यावर व्हावी. दिव्य चंदनम समर्पयामी. चंदनोपरी अक्षदाम समर्पयामी. गणपतीला हळदी कुंकू गुलाल व्हावा. हरिद्रापीतवर्णाच सदा सौभाग्यदायिनी हरिरेनार्चितो देवा मतशांतिं प्रयच्छमि. सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामी. अभिरगुलालं समर्पयामी. एक फूल आणि दुर्वा गणपतीला व्हायची. माल्यादीनि सुगंधीनी मालत्यादिनमय प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणिं प्रतिगृह्यताम्. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी. दुर्वांकुरपत्रं समर्पयामी. गणपतीला हार घालावा. ओम गंगणपतये नमः. पुष्पमालिकाम् अर्पयामी. डाळी साळी गणपतीवर व्हावी. गणपतये नमो नमः. जे काही आपल्याकडे पत्री आहे ती गणपतीवर व्हायची. पत्री वाहून झाल्यावर गणपतीला उदबत्ती ओवाळावी. उजव्या हाताने उदबत्ती ओवाळावी. डाव्या हाताने घंटी वाजवावी. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः आग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. तुपाची उदबत्ती तुपाची निरांजन ओवाळावी. डाव्या हाताने घंटी वाजवावी. साज्यांच वर्त संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामी. ते गणपती समोर ठेवलेल्या विड्याच्या पानावर पुन्हा थोडी साखर ठेवावी आणि त्या विड्याचा साखरेचा नैवेद्य दाखवावा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. पात्रात 2 पळ्या पाणी सोडावं. मध्ये पाणीं समर्पयामी. हस्तमुखप्रक्षालं समर्पयामी. गणपतीला अक्षदा व्हावी. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी. अक्षदा फूल वाहिल्यानंतर पळीमध्ये पाणी घ्यावं. त्या पळीत हळदी कुंकू अक्षदा फुलाची पाकळी टाकून ते अर्घ्य तयार करायचं. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्षत्रैलोक्य रक्षक भक्तानां भयंकरता त्राता भव भवारुणात् द्वये मातृकृपा सिंधु शाणमातराग्रज प्रभो वरदत्वं वरं देहि वांछितं वांछितार्थद. म्हणावं. अनेन सफल अर्घ्यदानेन सिद्धिबुद्धी सहित महागणपती देवता विशेष अर्घ्यम समर्पयामी. ती पळी गणपतीवरून ओवाळून घ्यावी. आपल्या मस्तकाला लावावी आणि त्यानंतर त्यातलं पाणी संध्यापात्रात सोडून द्यावं. पळी जागेवर ठेवावी. हात जोडून गणपतीची प्रार्थना करावी. प्रारंभे विनंती करो गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरोणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःखवघे देशांतरा पाठवी हेरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. एक पळीभर पाणी संध्यापात्रात सोडायचं. अनेन कृतपूजनेन गणपती प्रियता नमः. आता भूमिपूजन करायचं आहे. भूमीवर अक्षदा व्हावी. समुद्रवसणे देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादच परशं क्षमस्व मे. भूमे नमः ध्यायामी. थेंभर पाणी घालावं. भूमे नमः पादयोः पाद्यं समर्पयामी. थोडंसं पंचामृत घालावं. करमभूमे नमः पयादि पंचामृत स्नानं समर्पयामी. त्यानंतर पुन्हा पाणी घालावं. भूमे नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. त्यानंतर एक फूल गंधामध्ये बुडवून जमिनीला वाहावं.
भूमे नमः गंधपुष्पै संपूज्य हळदी कुंकू गुलाल अक्षदा भूमीला भावी सौभाग्य नाना परिमळ द्रव्यम समर्पयामी हरिद्रादी कुंकुम समर्पयामी. थोडीशी खडीसाखर किंवा साखर ठेवून जमिनीवर थोडी साखर ठेवावी आणि त्याला पाणी फिरवावून नैवेद्य दाखवावा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. भूमीला अक्षदा वाहून नमस्कार करावी. प्रार्थनापूर्वक नमस्कारान करोमी. एक पळी पाणी संध्यापात्रात सोडावं. अनेन पूजनेन भूमिप्रियतान्न मम. जी समयी चालू आहे त्या समयीला एक फूल व्हावं. हळदी कुंकू अक्षदा वाहून दिव्याला नमस्कार करावा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्ते. कर्मसाक्षी दीपनाथाय नमः. गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. त्यानंतर एक फूल गंधामध्ये बुडवून सूर्यनारायण भगवंताला दाखवावं पूर्व दिशेला. आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं अर्त्यञ्च हिरण्येन सवितारथेन देवो जातिभुवनानि पश्यन्. सविता सूर्यनारायणाय नमः. गंधपुष्पैः संपूज्य. फूल समोर ठेवून द्यावं. हात जोडून सूर्याची प्रार्थना करावी. जयाचारथा एकची चक्रपाही नसे भूमी आकाश आधार काही असे सारथी पांगुळा जारथासी नमस्कार तया सूर्यनारायणासी. प्रार्थनापूर्वक नमस्कारान करोमी. पुन्हा एक पळी संध्यापात्रात पाणी सोडावं. अनया पूजा भूमी दीप दिवाकर प्रियतान्न मम. शंख घंटीला एक गंधफूल व्हावं आणि शंख घंटीला नमस्कार करावा. आगमनार्थंतु देवानां गमनार्थंतु राक्षसां घंटानादं प्रकुर्वेत पश्चात घंटां प्रपूजयेत. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृते करे निर्मित सर्वदेवेश पांचजन्य नमोस्तुते. घंटी वाजून घ्यावी थोडीशी. त्यानंतर जागेवर ठेवून द्यावी. घंटानादं कुर्यात. आता आपल्याला ज्येष्ठा कनिष्ठा गौरीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अभिषेक करायचा आहे. पळीमध्ये पाणी घ्यावं. एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यधौ ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मीमूर्तीनां निर्माणसमये अग्निप्रतपणताडन अवघादादि टङ्कदोषपरिहारार्थम् अग्न्युत्तारणपूर्वक प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः. पाणी सोडून द्यावं. दुर्वानं किंवा फुलानं थोडंसं तूप महालक्ष्मीला लावायचं आहे. पहिले ज्येष्ठाला नंतर कनिष्ठाला. ज्येष्ठा कनिष्ठा देवताभ्यः मूर्तीनां घृतेन अभ्युज्य. सावकाश आतमध्ये जा. मूर्तीला तूप लावा. म्हणजे थोडंसं तूप चेहऱ्यापासून खालपर्यंत तुपाचं फूल असं फिरवायचं आहे. डोळ्याला तूप नंतर लावायचं आहे, आत्ता नाही. मूर्तीनां घृतेन अभ्युज्य म्हणजे एक फूल तूप लावलेलं फूल किंवा तूप लावलेली दुर्वा ज्येष्ठा कनिष्ठाला वरतून खालपर्यंत फक्त फिरून घ्या. त्यानंतर पेल्यामध्ये थोड्याशा पाण्यामध्ये पंचामृत टाका आणि ते पंचामृताचं पाणी दुर्वानं किंवा फुलानं ज्येष्ठा कनिष्ठावरती शिंपडत राहा. जलधारां पातयेत समुद्रशतवावकयाग्ने परिव्ययामसि पावको असमभ्यग् शिवो भव हिमसत्वा जरायुनाग्ने परिव्ययामसि पावको असमभ्यग् शिवो भव अग्ने पावकरोचिखा मन्द्रया देवजिह्वया आदेवान् वक्षिजक्षि च सनः पावकदिदिवोऽग्ने देवां इहावः उपजज्ञग्नो हविष्यणः पावकया जश्चितयन्त्या कृपाक्षा मन्रुरुच उखसो न भानुना तूर्बन्नया मन्येत शस्यरूरण आयो घृणेन तत्रेखानो अजरः नमस्ते हरसे शोचिखे नमस्ते अस्त्वर्चिखे
अन्यांस्ते अस्मत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यग्नो शिवो भव प्राणदा अपानदा व्यानदा वर्चोदा वरिवोदाः अन्यांस्ते अस्मत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यग्नो शिवो भव शिवोहम शिवोहम शिवोहम. बस. त्यानंतर पडीत दुसरं पाणी घ्या. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्र ऋषियाः आं बीजं ह्रीं शक्तिं क्रों कीलकम् अस्यां ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मीमूर्तीनां चलप्राणप्रतिष्ठापणे विनियोगः. संध्यापात्रात पाणी सोडून द्या. आता ज्येष्ठा गौरीच्या डाव्या हृदयाला स्पर्श करायचा आहे. आपला उजवा हात ज्येष्ठाच्या डाव्या हृदयाला लावायचा आहे आणि आपला स्वतःचा डावा हात आपल्या डाव्या हृदयाला लावायचा आहे. डोळे बंद करायचे. आपल्या हृदयामध्ये जसा प्राण आहे तसा प्राण ज्येष्ठा गौरीमध्ये येत आहे अशी भावना करायची, कल्पना करायची. डोळे बंद करायचे. ओम आं ह्रीं क्रों यं रं लं वं क्षं सं हं लं क्षं सः ह्रीं ओम अस्यां म्हणा ज्येष्ठा गौरी प्राणा इह प्राणाः जीव इह स्थिताः सर्वे इंद्रियाणि वाङ्मन त्वचक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद पायु पस्तानि यही आगत्य सुखम चिरन तिष्ठन्तु स्वाहा. हात काढून घ्यायचा. आता कनिष्ठ गौरीच्या हृदयाला हात लावायचा. त्याच प्रकारे क्रिया करायची आहे. आपले डोळे बंद करायचे. आपला डावा हात आपल्या हृदयाला लावायचा. ओम आं ह्रीं क्रों यं रं लं वं क्षं सं हं लं क्षं सः ह्रीं ओम आं ह्रीं क्रों अस्यां कनिष्ठ महालक्ष्मीमूर्तीनां म्हणा प्राणा इह प्राणाः जीव इह स्थिताः सर्वे इंद्रियाणि वाङ्मन त्वचक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद पायु पस्तानि इहै आगत्य सुखं चिरन तिष्ठन्तु स्वाहा. हात काढून घ्यायचा. नेत्रोन्मीलनम. आता 2 दुर्वा घ्यायच्या आहे. त्या दोन्ही दुर्वा थोड्याशा तुपामध्ये बुडवायच्या आणि दोन्ही डोळ्यांवरती ते दुर्वा लावायचे आहे. तूप लावायचं आहे. अगोदर ज्येष्ठाच्या डोळ्याला तूप लावा. नेत्रोन्मीलनम वृत्रस्यासि कनीना कचक्षुर्दा आसे चक्षुरुं मे देही. त्यानंतर कनिष्ठ महालक्ष्मीच्या डोळ्याला तूप लावून घ्या. नेत्रोन्मीलनम. थोडंसं मध महालक्ष्मीच्या ओठाला लावायचं आहे. बालभोगार्थे मधुनैवेद्यम. प्राणदा अपानदा व्यानदा वर्चोदा वरिवोदाः अन्यांस्ते असमत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यग्नो शिवो भव. आता परत मूर्तीच्या हृदयाला हात लावायचा आहे. पहिले ज्येष्ठा गौरीच्या हृदयाला डाव्या बाजूला पहिली जशी क्रिया केली तशीच क्रिया करायची आहे. आपला हा सुद्धा डावा हात आपल्या हृदयाला लावायचा. डोळे बंद करायचे आणि 15 वेळेस ज्येष्ठा गौरीच्या हृदयाला हात लावून ओम 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 असं शांततेनं म्हणून घ्या. ज्येष्ठा गौरीचं 15 वेळेस ओम म्हणून झाल्यानंतर कनिष्ठा महालक्ष्मीला पण त्याचप्रमाणे करायचं आहे. डावात कनिष्ठाच्या हृदयाला लावायचा. उजवा हात आपला कनिष्ठा मूर्तीच्या हृदयाला लावायचा. डावा हात स्वतःच्या हृदयाला लावायचा. डोळे बंद करायचे आणि 15 वेळेस ओम 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 असं शांततेनं म्हणायचं. ओम म्हणून झाल्यानंतर ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीच्या डोक्यावरती अक्षदा व्हायची. प्रतिष्ठापनार्थे अक्षदां समर्पयामी.
मनो ज्योतिर्जोखता माजस्य बृहस्पतिर्जज्ञामिमन्तं त्वरिष्ठं जज्ञो समिमं दधातु विश्वे देवास इह मादयन्ता मोम प्रतिष्ठ। एक पळीभर पाणी संध्यापात्रात सोडायचं. अनेन प्राणप्रतिष्ठापना खीनकर्मणाः ज्येष्ठा कनिष्ठा गौरी देवता प्रियता नमम. पाणी सोडून द्या. आता झाली ज्येष्ठा कनिष्ठची प्राणप्रतिष्ठा. आपल्याला देवाचा आता ज्येष्ठा कनिष्ठची पूजा करायची आहे. पंचामृत पूजा, त्यानंतर अभिषेक. आता हातात अक्षता घेऊन ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचं स्मरण करा. अंबे अंबिकें बालिके न मानयति कश्चन सा सतजवकाः सुभद्रिकां पीलवासिनीं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. ज्येष्ठा कनिष्ठा देवता बिन्मः अक्षदावहा ध्यायामी. आवाहनार्थे अक्षदां समर्पयामी. फुलानं किंवा दुर्वानं ज्येष्ठा कनिष्ठेवरती पाणी शिंपडा. पादयोः पाद्यम एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकाः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवी. त्यानंतर पळीत अर्घ्य करा. म्हणजे पळीतल्या पाण्यात हळदी कुंकू गुलाल अक्षदा फुलाची पाकळी टाकून अर्घ्य तयार करायचं आणि अर्घ्याचं पाणी ज्येष्ठा कनिष्ठा गौरीवरती शिंपडायचं आहे. त्रिपादूर्ध्वा उदयित पूरुखाः पादोस्सेह भवत् पुनः ततो विख्वन् व्यक्रामत्साशनानशने अभि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी वाहावं. आचमनीयं समर्पयामी. स्नानीयं समर्पयामी. आता ज्येष्ठा कनिष्ठावरती पंचामृत शिंपडावं. पंचनद्याः सरस्वतीमपियन्ति सस्रोतसः सरस्वती तो पंचधासो देशे भवत्सरित पयदधिघृतञ्चैव मधुशर्करायुत पंचामृतमयानि स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. पंचामृतानंतरेण पुन्हा चांगलं पाणी शिंपडायचं. शुद्धोदकस्नानं समर्पयामी. ज्येष्ठा कनिष्ठा देवताभ्यो नमः. शुद्धोदकस्नानांतरेण एक एक फूल पुन्हा गंधामध्ये बुडवून हळदी कुंकामध्ये बुडवायचं आहे आणि ज्येष्ठा कनिष्ठा गौरीच्या डोक्यावरती किंवा पायाजवळ ते फूल ठेवायचं आहे. पंचामृत पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. संध्यापात्रात 2 पळ्या पाणी सोडा. स्थापित धूपमा घरापयामी. स्थापित दीपम दर्शयामी. समोर चौकन मंडळ करा आपल्यासमोर आणि त्यावरती पंचामृताची वाटी ठेवा आणि त्या पंचामृताचा नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. संध्यापात्रात पुन्हा 2 पळ्या पाणी सोडा. मध्ये पाणीं समर्पयामी. हस्तमुखप्रक्षाळं समर्पयामी. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीला अक्षता वाहून नमस्कार करा. महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी. नमस्कारान् करोमी. पळीत पाणी घ्या. म्हणा अनेन मलाप कर्षणेन पंचामृत पूजनेन ज्येष्ठा कनिष्ठा गौरी प्रियतान्नमम. संध्यापात्रात पाणी सोडून द्या. देवीला वाहिलेलं फूल उचलून घ्या. ज्येष्ठा कनिष्ठा समोर वाहिलेलं फूल उचलून घ्यायचं आहे. त्याचा वास घ्यायचा. फूल डोळ्यांना लावायचं. कपाळाला लावून डाव्या बाजूला ठेवून द्या. पूर्वानी रमाल्य वंदन भुर्गपुत्रे विसृज्य. आता ज्येष्ठा कनिष्ठाचा अभिषेक करायचा आहे. देवीचं नामस्मरण करत राहायचं. ज्येष्ठा गौरी गणपतीचं नामस्मरण करा किंवा श्री सुक्त येत असेल तर माझ्यासोबत म्हणा. अभिषेकाला सुरुवात करा. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हृण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषानहं
अश्वपूर्वां रथमध्यामस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपवै श्रीरमां देवी जुषदां कां सोऽब्जां हिरण्यप्राकारां मार्दाञ्जलं तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवै श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्थो वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानि दन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतुमां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुप्तिवासामलां ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धदवारां दुराधरशां नित्यपुष्टां करीशिनीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवै श्रियं मनसः कामाकोतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां विशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दमां श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितु वसमे गृहे नित्यदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हृणमीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां यक्रणीं यष्टिं सुवर्णां हेमालिनीं सूर्यां हृणमीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्युषवान् विन्देयं पुरुषानहं यशुचिप्रयतो भूत्वा जुहुयाद्दाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशरचञ्च श्रीकामसततं जपेत् पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षि पद्मसम्भवे तन्मय भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश देहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मतलायदाक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पात् पद्मं मयि सन्निधिस्तव पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्ते च वादिकवैरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिवरुणो धनमश्विनो वैनतेय सोमं पिब सोमं पिबतुरुत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसिजनिलय सरोजहस्ते धवलतरांशुभगन्धमालशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीदमैषं विष्णुपत्नी क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवी नमामच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीर्वर्चस्वमायुश्च मारोग्यमां विधाच्छोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः डाव्या हातानं घंटी वाजवावी उजव्या हातानं पाणी शिंपडत राहावं देवो शांतिरंतरिक्षगो शांतिः पृथिवी शांतिरापः शांतिरोखदयाः शांतिः वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांतिः सर्वज्ञो शांतिः शांतिरेव शांतिः सा मा शांतिरेधि सुशांतिर्भवतु. ज्येष्ठा कनिष्ठाला नमस्कार करावा म्हणावं अमृत अभिषेकोस्तु. आता शांततेनं उठून आतमध्ये जाऊन ज्येष्ठा कनिष्ठा गौरीला कापसाची वस्त्रमाळा घालायची आहे. वस्त्रमाळा घाल्यानंतर पौतं असतं ते पौतं घालायचं आहे. त्यानंतर ज्येष्ठा कनिष्ठा गौरीला गंध लावून हळदी कुंकू लावायचं आहे. ओम श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्. हळदी कुंकुवः हरिद्रापीतवर्णाच सदा सौभाग्यदायिनी हरिरेणार्चितो देवा मतः शान्तिं प्रयच्छमि. कुंकुम कामिका दिव्यं कामना कामसंभवा कुंकुमेनार्चितो देवा मतः शान्तिं प्रयच्छमि. अभीरंच गुलालंच सुवाचंदनमेव च अभीरेणार्चितो देवा मतः शांतिं प्रयच्छमि. एक हार घालावा ज्येष्ठा कनिष्ठा गौरीला. त्यानंतर फूल व्हावं.
डोक्यावर दुर्वा व्हावी, आघाडाची पानं व्हावी, केवड्याचं पान व्हावं, पडवळ व्हावी, त्यानंतर डाळी साळी व्हायच्या आहे. क्रमेण जी काही आता पूजा आहे ती आपण शांततेनं आतमध्ये जाऊन करायची आहे. सगळी पूजा झाल्यानंतर वाटल्यास थोडा व्हिडिओ पॉज करा, मधली पूजा पूर्ण करून घ्या आणि त्यानंतरची पूजा पुन्हा श्रवण करा. हे सगळं वाहून झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर उदबत्ती ओवाळायची आहे. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः अग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. लक्षात ठेवा, उदबत्ती किंवा धूप ओवाळताना डाव्या हातानं घंटी वाजवायचं मात्र विसरू नका. धूपमाग्रापयामी, निरांजन ओवाळावी. साज्यंच वर्त संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामी. आता ज्येष्ठा कनिष्ठा समोर ठेवलेला विडा आहे त्यावर थोडी थोडी साखर ठेवून घ्या आणि त्या विड्याचा नैवेद्य दाखवा. ज्येष्ठा कनिष्ठा देवताभ्यो नमः. नैवेद्यं समर्पयामी. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. संध्यापात्रात 3 पळ्या पाणी सोडा. मध्ये पाणीं समर्पयामी. हस्तमुखवृक्षालं समर्पयामी. दोन्ही बोटांनी म्हणजे दोन्ही हाताच्या अनामिकेने चंदन शिंपडायचं आहे, गंध शिंपडायचा आहे ज्येष्ठा कनिष्ठावरती. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. जी विडे समोर ठेवलेली आहे त्या विड्यावर दक्षिणा ठेवायची आणि त्यावर पाणी सोडायचं. मुखवासार्थे वीडा पूगी फल तांबूल दास्यमान दक्षिणाम समर्पयामी. एखादं फळ ठेवलं असेल, नारळ असेल तर नारळावर पाणी सोडावं, त्याला गंध लावावा. इदं फलं मया देव स्थापितत् पुरुषस्तव तेन मे सफला वाप्ती भवे जन्मनि जन्मनि. श्रीफलं समर्पयामी. हात जोडावे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. ज्येष्ठा कनिष्ठाला नमस्कार करावा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि. एक पळीभर पाणी संध्यापात्रात सोडावं. अनेन पूजनेन ज्येष्ठा कनिष्ठा गौरी देवता प्रियता मम. आता कुलाचाराप्रमाणे वैश्वदेव करावा आणि त्यानंतर देवाचा नैवेद्य, ज्येष्ठा कनिष्ठाचा नैवेद्य, गणपतीचा नैवेद्य दाखवून आरती करून घ्यावी. श्रोते हो, आपली आता ज्येष्ठा कनिष्ठा गौरी पूजा संपन्न झालेली आहे. आपल्याला पूजा कशी वाटली याची कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा, जेणेकरून आम्हालाही आनंद होईल. आणि आपल्याला जर आम्हाला दक्षिणा पाठवायची इच्छा असेल तर स्क्रीनवरती आमचा फोनपे, गुगल पे नंबर आहे, यावर आपण दक्षिणा पाठवू शकता. धन्यवाद.